सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आयोजित स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र खेड इथं नमन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या नमन महोत्सवामध्ये विविध नमन मंडळांनी सहभाग घेतला। यामध्ये मुंबई येथील काळेश्वरी नाट्य नमन मंडळ, रत्नागिरीतील निवळी येथील नवलाई नमन मंडळ, मोर्ढे गवळीवाडा संगमेश्वर येथील श्री सोमबा राघोबा राधाकृष्ण नमन मंडळ, श्री हनुमान प्रासादिक भजनी भारूड मंडळ चिपळूण येथील मांडकी, तर कालकाई देवी रिमिक्स नमन मंडळ वाटत, श्री आई महाकाली नमन मंडळ कोलथे, कुंभारवाडी लांजा राजहंस नमन मंडळ वरवेली रांजणेवाडी तालुका गुहागर, तर कोकण नमन कलामंच रत्नागिरी आदी नमन मंडळांनी आपली नमन कला इथं सादर केली। या कार्यक्रमाचा हजारो नमनप्रेमी यांनी लाभ घेतला। या कार्यक्रमाचं व्यवस्थापन संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांनी केलं होतं। यावेळी नमन मंडळातील सर्व नमन कलाकारांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं। या कामी कार्यक्रम समन्वयक नंदकिशोर जुवेकर आणि सर्व टीमने विशेष सहकार्य केलं। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या माध्यमातून हे नमन महोत्सव आहे। कारण या खात्याचे मंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय आशिषजी शेलार साहेब, आणि त्यांनी ठरवलं की नमन लोककला जी मागे पडत चालली तिला पुढे आणावं, यासाठी हा केलेला प्रयत्न आहे। खरं तर शासनाच्या माध्यमातून निवड इव्हेंट न करता ही लोककला नव्या पिढीला कशी समजेल यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे। खरं तर इथल्या आमच्या सर्व शाळांना आपण निमंत्रित केलं असतं किंवा योग्य पद्धतीने आपलं जर कॅम्पेन झालं असतं तर नक्कीच अधिक लोकांपर्यंत हा नमन ची कला ही समजली असते। खरं तर ही लोककला आहे 18व्या शतकातली आहे आणि विशेष करून कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या 3 प्रदेशामध्ये ही कला जोपासली जाते। खरं तर देवाचा आर्दव करावं, देवाची स्तुती करावी, गणगौळण
आणि मग ही काही ठिकाणी दशावतार असतं, काही ठिकाणी कीर्तन असतं, काही ठिकाणी भारुड असतं, आपल्याकडे आपण जागडी नृत्य म्हणतो. अशा विविध कलामध्ये आणि आमच्या भागामध्ये खास करून त्या भागामध्ये नमन केलं जातं, शंकासूर असतं. त्याला आता आधुनिक साथ आलेला आहे. खरं तर मध्यंतरीच्या कालखंडामध्ये ही कला लोप पावते की काय अशी परिस्थिती होती. परंतु आता आधुनिक जगामध्ये या इंटरनेटच्या जमान्यामध्ये आपले सगळेच तरुण या कलेपासून दूर होत होते आणि म्हणून ह्या कलेशी जोडलं जावं यासाठी हा शासनाचा प्रयत्न आहे. तर या सगळ्यामध्ये 30-40 लोकांचा संच असतो आणि साधारणतः स्त्री पात्र फार कमी असतात, परंतु स्त्री पात्रांचा वेशभूषापणा आमचे सगळेच पुरुष कलाकार करतात आणि मग वेगवेगळ्या सगळ्या तिथल्या लोककला सादर करतात आणि त्यामध्ये विनोद देखील असतं, धार्मिक देखील असतं. सुरुवातीला गणेश वंदना असते, सरस्वती पूजन असतं, अशा अनेक त्याच्यामध्ये कला आहेत. खरं तर ह्या सगळ्या कला आपल्याला कळल्या पाहिजेत नव्या पिढीला. यासाठी हा प्रयत्न आणि ह्या नमन मधून लोकप्रबोधन देखील केलं जातं. अशा पद्धतीचा हा महोत्सव आहे. तर त्या नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रम होतो याचा आम्हाला निश्चित आनंद आहे. खरं तर ही सुंदर वास्तू या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आज जरी हिचं रिनोव्हेशन झालं असलं तरी हे रिनोव्हेशन होण्यामध्ये गेल्या 8-9 वर्षाचा प्रवास आपल्याला या ठिकाणी डोळ्यात घालायला पाहिजे. कारण हे नाट्यगृह आमचे कुंदनजी उपनगराध्यक्ष असं त्यावेळेला हे नाट्यगृह रिपेअर साठी म्हणजे ते आपण बंद केलं होतं कारण की त्या धोकादायक झालं होतं. आणि मग हे नाट्यगृह कमी वयामध्ये किंवा कमी कारकिर्दीमध्ये रिपेअर आल्यामुळे त्याला निधी मिळणं असं झाला. मग मध्यंतरच्या कालखंडामध्ये हे सगळं नाट्यगृह सुरू व्हावं यासाठी त्याची असलेली सगळी मोजमाप असतील, टेंडर प्रक्रिया असेल, अंदाजपत्रक करणं असेल, प्रशासकीय मान्यता असेल, या सगळ्या गोष्टी 16 ते 21 या कालखंडामध्ये आम्ही तयार केल्या आणि मग हे परिपूर्ण सगळं असं तयार झाल्यानंतर माझी मुदत 21ला संपल्यानंतर नंतरच्या कालखंडामध्ये त्याला निधी आणला गेला. मी त्यावेळेला विरोधी पक्षामध्ये असल्यामुळे कदाचित मला त्याला निधी मिळाला नसेल, परंतु खेळच्या वास्तू निधी मिळाली, सुंदर वास्तू तयार झाली, आता निश्चित आम्हाला आनंद आहे. आणि अशा ह्या वास्तूमध्ये हे नमन महोत्सव या ठिकाणी होते याचा आनंद आहे. पुढच्या वेळेला ज्या वेळेला शासनाचा हा उपक्रम असेल तर निश्चित आमचे उत्तमजी असतील, कुंदनजी असतील, मी असेल किंवा आमचे सगळेच खेळमधले सगळे नाट्य चळवळीशी आणि लोककलेशी सगळे संबंधित लोकांना आपण बोलवा. हा नमन महोत्सव खूप मोठ्या प्रमाणावरती होईल आणि यात नवीन कलाकार निर्माण होतील असं मला या ठिकाणी वाटतंय. आपला अधिक वेळ घेणार नाही. तर आम्ही गिरवेंचा मला फोन होता की गुहागरचं आमचं नमन आहे, तुम्ही आलं पाहिजे. कारण मला शाहीदबाईंचा फोन होता. मी देखील या कलेशी जोडलं गेलं या नात्या कारणाने आणि ही सगळीच मंडळी माझ्याकडे येत असतात. तर हा असा महोत्सव सुंदर या ठिकाणी सादर करताय त्याबद्दल आपल्या सर्वांचा मनापासून आभार मानतो. आपल्याला सार्वजनिक सांस्कृतिक संचलनाला आभार देखील मानतो की अशी संकल्पना आपल्याला कल्पना सुचली आणि अशा पद्धतीचं या ठिकाणी महोत्सव आपण घेतात. आपल्या या सगळ्या उपक्रमाला मी कोकणवासी म्हणून आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.